आपण आता थेट पोहोचलो आहे नागपूरमध्ये ठाकरे सेनेकडनं हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। इंधन तुटवड्यासंदर्भात आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे आणि त्यानंतर या महागाई विरोधात ठाकरे सेनेने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। नागपूरमधली दृश्य, वाढती महागाई, इंधन टंचाईचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसतोय। शेतकऱ्यांना इंधन मिळत नाहीये, ज्याचा कटी घातल्या जात आहेत आणि या सगळ्या विरोधात ठाकरे सेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे। नागपूरमधली दृश्य तुम्ही पाहताय। नागपूरमध्ये ठाकरे सेनेनं महागाई विरोधात, सरकार विरोधात हे आंदोलन पुकारलंय। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय महागाई वाढली आहे। पदार्थाच्या आणि संपूर्ण वस्तूच्या या संपूर्ण महागाई झालेली आहे आणि या महागाईमुळे जनता संपूर्ण त्रस्त आहे। आणि तेल असो, गॅस असो, डिझेल असो, पेट्रोल असो, अशी कुठलीच वस्तू नाही जे महाग नाही झाली आणि त्यामुळे संपूर्ण सामान्य जनता ही त्रस्त झाली आहे। म्हणजे आपले माननीय पंतप्रधान लोकांना कटौती करा, बचत करा अशा प्रकारे सल्ला या ठिकाणी देत असतात। आणि अशा परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थिती, भीषण परिस्थिती या महागाईची सामान्य जनतेसाठी, कारण 500 रुपये 1000 रुपये वाढले तरी सामान्य जनतेला त्याचा फार मोठा फटका बसतो, त्याचं जीवन उद्ध्वस्त आणि अस्वस्थ झाल्यासारखं होतं। आणि अशा परिस्थितीत आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा आपल्या देशाची अशी परिस्थिती आहे, संकटाची आहे, ते विदेशात जाऊन चॉकलेटचं वाटप करून आणि त्याचं शूटिंग करून हे सगळं व्हायरल करतात। म्हणजे याचाच अर्थ हे पंतप्रधान पद जे आहे याला हे सामान्य जनताची चिंता नसणे अशा प्रकारचा काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि म्हणून नागपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गरिबाची थट्टा ज्या प्रकारे होत आहे, सामान्य जनतेची थट्टा या ठिकाणी होत आहे, याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मेलडी चॉकलेटचं वाटप करून या ठिकाणी